नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव विभागाचे अतिरिक्त अबकारी आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या निवासस्थानी ईडीने टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि परकीय चलन जप्त करण्यात आले. ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार छाप्यामध्ये 5.5 कोटी रुपयांची रोख रक्कम, 7,80,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच 3,03,000 रुपयाचे परकीय चलन आढळून आले असून या सर्वांची एकत्रित किंमत सुमारे 13,33,00,000 रुपये इतकी सांगण्यात येते. याशिवाय कॅशबुक, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर महत्त्वाचे आर्थिक दस्तऐवजही जप्त करण्यात आले असल्याचे समजते. जप्त कागदपत्रांच्या आधारे तपास अधिक वेगाने सुरू असून या प्रकरणात आणखी महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेळगाव विभागाचे अतिरिक्त अबकारी आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या निवासस्थानी गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या ईडी चौकशीबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी सावध भूमिका घेतली आहे. पत्रकारांनी या कारवाईबाबत विचारले असता जारकिहोळी म्हणाले, या प्रकरणावर आता बोलणं उचित नाही. थोडा वेळ जाऊ द्या. यामध्ये राजकीय हेतू आहे की नाही हे आत्ताच सांगणं योग्य ठरणार नाही. काँग्रेस नेत्यांना भाजपकडून लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप होत असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की देशभरात काय सुरू आहे हे तुम्हालाही माहीत आहे. हे काही नवीन नाही. देशभर अशा प्रकारच्या ईडीच्या चौकशा सुरू आहेत. या प्रकरणी अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार देत थोडा वेळ जाऊ द्या, त्यानंतर मी यावर सविस्तर बोलेन असं सांगितलं. त्यामुळे ईडीच्या कारवाईवर मंत्री जारकिहोळी यांनी सध्या संयमित भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालंय. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा भाग असलेल्या आषाढी वारीसाठी दरवर्षीप्रमाणे आळंदी ते पंढरपूर प्रवासासाठी अंकली येथून माऊलींच्या मानाचे अश्व शनिवार दिनांक 27 जून रोजी सकाळी 9 वाजता शितोळे सरकार राजवाड्यातून आळंदीकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती उर्जितसिंग राजे शितोळे सरकार यांनी दिली. यंदा वारीचे 194 वर्ष असून शितोळे घराण्याकडे असलेल्या माऊलींच्या मानाच्या अश्वांची परंपरा व मान निष्ठेने जपला जात आहे. आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले असून अंकली ते आळंदी या 11 दिवसांच्या प्रवासासाठी वारकरी, ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत अश्वांचे प्रस्थान होणार आहे. मानाच्या अश्वांसोबत 20 ते 25 जणांचा लवाजमा राहणार असून 7 जुलै रोजी दोन्ही अश्व आळंदीत दाखल होणार आहेत. बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध एनडीपीएस अर्थात अंमली पदार्थ प्रतिबंधक प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या तब्बल 57,78,900 रुपये किमतीच्या अंमली पदार्थांची गुरुवारी सवदत्ती तालुक्यातील हरुगोप्पा येथे औषध विल्हेवाट समितीच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी गुन्हे व वाहतूक पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखेचे एसीपी, सीसीआरबीचे पोलीस निरीक्षक, पर्यावरण अधिकारी, उप औषध नियंत्रक तसेच कारखाना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विल्हेवाट लावण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये 15 प्रकरणातील 24 किलो 131 ग्रॅम गांजा, 8 प्रकरणातील 120 ग्रॅम 83 मिलीग्रॅमचे हेरोईन आणि 1 प्रकरणातील 13 किलो 945 ग्रॅम हशीश यांचा समावेश असून एकूण 38 किलो 197 ग्रॅम 28 मिलीग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. बेळगाव महापालिकेच्या वतीने 2018 मध्ये थोर समाजसुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. तसेच यासाठी 1 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र 8 वर्षे उलटूनही पुतळा उभारणीचं प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेलं नाही. महापालिकेने 2018 मध्ये पुतळा स्थापनासंदर्भात विशेष समिती स्थापन करून बेळगाव शहर महामार्गावरील केएलई रुग्णालयाजवळ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणामुळे हा प्रकल्प पुढे लांबणीवर पडला. दरम्यान विविध सामाजिक संघटना, शाहूप्रेमी आणि बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन व धरणे देत प्रशासनाचे लक्ष वेधले असूनही अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. त्यामुळे शुक्रवार दिनांक 26 जून रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा तातडीने उभारण्याची मागणी प्रकर्षाने होताना दिसून आली. बेळगावातील मराठा मंदिर कार्यालयाच्या शेजारी असलेल्या रामतीर्थ म्हणजेच जक्कीन होंड तलावाच्या अस्वच्छतेबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या या तलावाची वर्षभर योग्य देखभाल न झाल्याने पाण्यावर शेवाळाची हिरवी चादर पसरली असून परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. तलावाशेजारी निर्माल्य संकलनासाठी कुंडी ठेवण्यात आली असली तरी काही नागरिक निर्माल्यासह प्लास्टिक पिशव्या थेट तलावात टाकत असल्याने पाण्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलंय. महापालिकेकडून वर्षातून केवळ एकदाच साफसफाई केली जात असल्यानं तलाव कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंड बनला असून परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. तलावाची नियमित साफसफाई, कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि जनजागृती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे. बेळगाव शहरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका, पाणीपुरवठा मंडळ आणि L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवार दिनांक 25 जून रोजी राकसकोप जलाशयाची पाहणी केली. महापालिका आयुक्त कार्तिक M, अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर आणि L&T कंपनीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांच्या उपस्थितीत जलाशयाची स्थिती व पाणी टंचाईवर उपाययोजना यावर आढावा घेण्यात आला. पावसाने दडी मारल्यानं व पाणी पातळी सातत्याने घटत असल्यानं सध्या मृत साठ्यातून पाणी उपसा सुरू असून सध्या राकसकोप जलाशयाची पातळी 2446 फुटांवर आली आहे. शहराचा पाणीपुरवठा राकसकोप आणि हिडकल जलाशयावर अवलंबून असून दोन्ही जलाशयातील साठा कमी झाल्यानं भविष्यात पाणी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध राज्यातून कर्नाटकात आणलेल्या सुमारे 54,54,000 मेट्रिक टन अन्नधान्याची सुरक्षित वाहतूक, शून्य हानी तसेच अत्यल्प साठवण व वाहतूक नुकसानीची नोंद झाल्याबद्दल भारतीय अन्न महामंडळाच्या कर्नाटक विभागाच्या कार्याचे राज्यस्तरीय सल्लागार समितीचे अध्यक्ष व माजी राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी यांनी कौतुक केले. शुक्रवारी बेळगावातील प्रवासी निवास येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अन्नधान्याची साठवण, वाहतूक व गुणवत्तेच्या व्यवस्थापनात कर्नाटक विभागाने केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने निश्चित केलेल्या निकषांचे प्रभावी पालन केल्याचे त्यांनी सांगितले. बेनकनहळ्ळी येथील FCI डेपोला दक्षिण भारतातील सर्वोत्तम डेपोचा पुरस्कार मिळाल्याचे नमूद करताना राज्य सरकारने MSP योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून अन्नधान्य खरेदीत अपयश ठरल्याचा आरोपही त्यांनी केला असून आतापर्यंत केवळ 2,57,000 टन अन्नधान्य खरेदी झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दांडेली तालुक्यातील हल्याळ रस्त्यावर शुक्रवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून चौघांना किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका बाजूने येणारी बुलेट आणि विरुद्ध दिशेने येणारी पॅशन प्रो दुचाकी समोरासमोर धडकल्याने हा अपघात घडला. या अपघातात दोन्ही दुचाकींचे चालक गंभीर जखमी झाले असून इतर 4 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धारवाड येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. निपाणी शहरातील पंतनगरजवळील पूजा इलेक्ट्रिकल या महावीर पत्रावळे यांच्या इलेक्ट्रिक मोटर रिवाइंडिंग दुकानामध्ये चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. महावीर पत्रावळे यांनी बुधवारी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून यर्नाळ गावी गेले होते. गुरुवारी दिनांक 25 जून रोजी सकाळी सुमारे 10 वाजता दुकानात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी प्रथम शटर तोडण्याचा प्रयत्न केला. अपयश आल्याने खिडकीच्या सळ्या तोडून आत प्रवेश करून सुमारे 100 किलोहून अधिक तांब्याच्या तारा, दुरुस्तीसाठी ठेवलेल्या विद्युत मोटारी व पंप असा सुमारे 4.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. महावीर पत्रावळे यांच्या फिर्यादीवरून निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीत चोरटे पहाटे सुमारे 3:15च्या सुमारास दुकानात प्रवेश करतानाचे दिसून आलेत. पुढील तपास उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ करत आहेत. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी.
अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी युवा नेते अमान सेठ यांच्या उपस्थितीत शाहूनगर, श्रीराम कॉलनी, मातोश्री कॉलनी, वंदना कॉलनी आणि संगम गल्ली येथे सुमारे 2 कोटींच्या रस्ते व गटार विकास कामांचा शुभारंभ केला. या प्रकल्पांतर्गत गटार लाईन, सिमेंट कॉन्क्रीट रस्ते आणि डांबरी रस्त्यांची उभारणी करण्यात येणार असून पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामांमुळे परिसरातील संपर्क व्यवस्था, स्वच्छता आणि मूलभूत नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. यावेळी आमदारांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. तसेच भविष्यातील विकास कामेही नागरिकांच्या गरजेनुसार राबवण्यात येतील असे आश्वासन दिले. मतदारसंघाच्या संतुलित व सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. नागरिकांनी या बहुप्रतीक्षित विकास कामांच्या प्रारंभाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. बेळगाव जिल्हा औषध विल्हेवाट समितीने एनडीपीएस अर्थात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल 23 प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे न्यायालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीनंतर नियमानुसार निष्क्रियकरण केले. गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी 4:30 वाजता सवदत्ती तालुक्यातील मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरुगोप्पा येथील बेळगाव ग्रीन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट प्रायोजक लिमिटेड येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील 14 पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या प्रकरणातील सुमारे 22 किलो 500 ग्रॅम अंमली पदार्थ, ज्यांची अंदाजे किंमत 10,41,500 रुपये इतकी आहे, त्यांची एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींचे पालन करून पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून सीमा भागातील विद्यार्थ्यांनी माफक शुल्कमध्ये उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन उपकुलसचिव विनय शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी मये समितीतर्फे बेळगावातील ओरिएंटल हायस्कूल येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समन्वयक डॉक्टर सचिन भोसले व डॉक्टर नगिना माळी यांनी विविध अभ्यासक्रम, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, अभ्यास केंद्रे तसेच शैक्षणिक व करिअरच्या संधींबाबत माहिती दिली. तर उपस्थित विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नांची उत्तरे विनय शिंदे व डॉक्टर भोसले यांनी दिली. कार्यक्रमास मये समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष शिवराज पाटील, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, सूरज कुडुचकर, महेश जुवेकर, सुहास हुद्दार यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील रक्कम लांबवल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी मांडली. शुक्रवारी बेळगाव येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जारकिहोळी म्हणाले की राम मंदिराच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली असून त्या निधीचा नेमका वापर कसा झाला आणि त्यामध्ये कोणता गैरव्यवहार झाला का याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. या प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी निष्पक्ष तपास होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बेळगाव वडगाव येथील अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचं दर्शन घडवलंय. मंडळाचे अध्यक्ष बाळू गोरल यांना गोव्यातील एका रहिवाशाकडून अवघ्या 7 दिवसांच्या चिमुकल्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी ओ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या 7 रक्तदात्यांची तातडीची आवश्यकता असल्याचा फोन आला. ही माहिती मिळताच बाळू गोरल यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील यांच्या सहकार्याने अल्पावधीत 7 रक्तदाते उपलब्ध करून दिले. सर्व 7 जणांनी रक्तदान करून चिमुकलीच्या उपचाराची मोलाची मदत केली असून अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बेळगावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राजश्री अग्रिव्हेंचर अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव तालुक्यातील सावगाव येथील मराठी शाळेला संगणक किटची भेट देण्यात आली. गुरुवार दिनांक 25 जून रोजी शाळेच्या परिसरात कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राजश्री अग्रिव्हेंचर अँड डेव्हलपर्स यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली, तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि उपशहर प्रमुख प्रवीण तेजम यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संगणकाचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि डिजिटल शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरापासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विजयपूर जिल्हा पोलीस, जिल्हा प्रशासन आणि विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 26 जून या कालावधीत जिल्हाभर अंमली पदार्थांविरोधात विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या काळामध्ये शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांची तस्करी, विक्री व सेवनाचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच NDPS प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात आली. 26 जून रोजी जिल्ह्यातील 14 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 26 NDPS प्रकरणांमधील अंदाजे 81,93,910 रुपये किमतीचे 345.822 किलो अंमली पदार्थ सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जिल्हा अंमली पदार्थ विल्हेवाट समितीच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले. विजयपूर शहरातील इंडी रोडवरील KPMP ट्रस्ट बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल युनिटमध्ये आवश्यक सुरक्षा उपाययोजनांसह ही कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गे यांनी दिली. विजयपूर येथील दिवंगत MC मनगुळी आणि या भागातील जनतेच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याचे कार्य सिंदगीचे आमदार अशोक मनगुळी यांनी केल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. गुरुवारी विजयपुरातील आलमेल येथे सार्वजनिक बांधकाम, युवा सक्षमीकरण, उद्यान विद्या विभाग व तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने 145 कोटींचे उद्यान विद्या महाविद्यालय, 44 कोटींचा कडणी पूल, 3 कोटींचे क्रीडांगण, 25 कोटींचा आलमेल रस्ता आणि 4 कोटींच्या अंतर्गत रस्त्यांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंत्री MB पाटील आणि आलमेलच्या विकासाचे श्रेय आमदार अशोक मनगुळी यांना देत शहराचा कायापालट झाल्याचे सांगितले. तर माजी मंत्री शिवानंद पाटील यांनीही दिवंगत MC मनगुळी व अशोक मनगुळी यांच्या प्रयत्नांमुळे विकासाला गती मिळाल्याचे नमूद केले. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. बेळगाव महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या निवडणुका घेऊन नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वतंत्र संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी बुधवारी गोवा वेस येथील विभागीय कार्यालयात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत सर्वानुमते महसूल विभाग कर्मचारी संघटनेची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी यल्लेश बच्चलपुरी आणि उपाध्यक्षपदी संतोष ओसी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच इतर पदाधिकाऱ्यांचीही सर्वसंमतीने निवड करण्यात आली असून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा व हितसंबंधी मुद्द्यांचा प्रभावी पाठपुरावा संघटनेच्या माध्यमातून करण्याबाबत चर्चा करण्यात आली. नव्याने स्थापन झालेली संघटना कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी कार्यरत राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बेळगाव शहराला हॉकीची पंढरी म्हणून ओळखलं जातं. हा वारसा जपण्यासाठी हॉकी बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी सकल मराठा समाज व भाजपचे नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली खासदार जगदीश शेट्टर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे CEO सुदाम मंचन्नवर यांची भेट घेऊन हॉकी मैदानाच्या उभारणीसंदर्भात चर्चा केली. यावेळी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेअंतर्गत मैदानासाठी विशेष निधी व मंजुरी मिळवून देण्यासाठी दिल्लीत वैयक्तिक पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. तर CEO सुदाम मंचन्नवार यांनी प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.
बैठकीला कॅन्टोन्मेंटचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सतीश मन्नोळकर, हॉकी बेळगावचे पदाधिकारी गोळाप्पा होसमनी, हॉकी बेळगावचे सेक्रेटरी सुधाकर चाळके, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, कविता वेसने यांच्यासह हॉकी बेळगावचे इतर पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते. हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशयातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने अनेक दशकांपासून पाण्याखाली गेलेला राजा लखमगौडा सरदेसाई यांचा ऐतिहासिक किल्ला पुन्हा उघडकीस आला असून हळेवंटमूर गावाजवळ दिसू लागलेल्या या किल्ल्यामुळे इतिहासप्रेमी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हिडकल जलाशयाची उभारणी 1961 ते 1972 या कालावधीत झाली असून जलाशय भरल्यानंतर 1972-73 पासून हा किल्ला पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यंदा कमी पावसामुळे पाण्याची पातळी घटल्याने किल्ल्याचे अवशेष पुन्हा स्पष्टपणे दिसू लागले असून किल्ल्याचे काही भाग जीर्ण झाले आहेत. तसेच मौल्यवान दगड, शिल्पे व प्राचीन वस्तूंची चोरी आणि उत्खननासाठी भिंतींची तोडफोड झाल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. हिडकल जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात यापूर्वीही अनेक प्राचीन मंदिरे, मूर्ती आणि ऐतिहासिक अवशेष आढळल्याने हा परिसर ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून पाण्याखालून पुन्हा समोर आलेल्या या किल्ल्यामुळे या अमूल्य वारशाच्या संवर्धनाची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. मुगळखोड परिसरात घडलेल्या 2 स्वतंत्र ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत रायबाग तालुक्यातील हारोगिरी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 2 ट्रॅक्टर इंजिन, 1 ट्रॉली आणि चोरीसाठी वापरलेल्या 2 दुचाकी असा एकूण 11,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अटक करण्यात आलेल्यांमध्ये यल्लाप्पा मेटी वय 25, विलास तौगलदी वय 26 आणि सिद्धराम गोकाक वय 26 यांचा समावेश आहे. 14 ते 15 मे दरम्यान मुगळखोड परिसरातून न्यू हॉलंड व महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर इंजिन व ट्रॉली चोरी झाल्याप्रकरणी हारुगेरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर.बी. बसरगी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत मुन्नोळी व पोलीस निरीक्षक रतनकुमार जिरग्याळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.